जसं आपण प्रत्येक वेळी बोलतो आहे की ए आय टूल्सचा वापर जो आहे तो ए आय टूलचा वापर खूप झपाट्यानं होत चाललेला आहे. बऱ्याच ठिकाणी ए आय टूल्स जे आहेत ते खूप इफेक्टिव्हली वापरतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी परवा प्रेझेंटेशनला गेलो होतो. वर्कशॉपसाठी गेलो होतो आणि वर्कशॉपसाठी मला एक प्रेझेंटेशन पाहिजे होतं. सो 10 मिनिटं अगोदर मला समजलं की मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे ई-कॉमर्सवरती. आणि त्या 10 मिनिटामध्ये मला पूर्ण आयडियाचं किंवा 4 दिवसाच्या प्रेझेंटेशन 4 दिवसाच्या वर्कशॉपचं प्रेझेंटेशन बनवायचं होतं. सो माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि मला 10 मिनिटामध्ये ते प्रेझेंटेशन बनवून मला स्टुडंटसमोर ते प्रेझेंट करायचं होतं. त्या केसमध्ये मी गॅमा एआयचं थोडंसं एक्सप्लोर केलं आणि गॅमा एआयमधून ते प्रेझेंटेशन बनवलं. प्रेझेंटेशन खूप उत्तम होतं. त्याच्याबद्दलची एंटायर डिटेल्स होती. त्यामुळं हे जे ॲप आहे किंवा हे जे एआयचं टूल आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन यायची माझी इच्छा झाली आणि म्हणून मी याच्यावरती हा व्हिडिओ बनवतोय. सो यासारखे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील एआय टूल्सचे, तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका, की मला हा प्रॉब्लेम आहे, मला याच्यावरती कोणतं एआय टूल यूज करता येईल. कोडिंगचे एआय टूल्स तर आपण घेऊन येतो आहोत. कोडिंगचे एआय टूल्स प्रत्येक वेळी येणार आहेत. डोंट वरी अबाउट दॅट. पण जर तुम्ही प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन त्यानंतर प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठीचं कोडिंग तर आहेच आहे. अजून कोणते तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, की त्यातला एआयमध्ये कन्व्हर्ट करता येईल, असे कमेंट्स तुमच्याकडून एक्स्पेक्टेड आहेत. म्हणजे त्यावरती रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा रिसर्च करून आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज घेऊन येऊ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे. प्रेझेंटेशनमध्ये गॅमा एआय मला वाटतं खूप 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 इफेक्टिव्ह आहे आणि त्याबद्दलचा एक जो प्रेझेंटेशन जे आहे ते प्रेझेंटेशन आपण फ्रॉम स्क्रॅच कसं बनतं त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. सो कोडफर्स्ट टेक्नॉलॉजी काय करतो, की आम्ही कोडफर्स्टमध्ये डेली 8 आवर्सचं ट्रेनिंग देतो आणि या दरम्यान आम्ही मुलांकडून प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करून घेतो किंवा त्यांना डिरेक्टली प्रोजेक्टवरती डिप्लॉय करतो. एक बेसिक 1 महिन्याचं किंवा 2 महिन्याचं ट्रेनिंग त्यांना देतो टेक्नॉलॉजीचं आणि त्यानंतर डिरेक्टली प्रोजेक्टवरती त्यांना मूव्ह करतो. तसंच एक सिंपल प्रोडक्ट आमच्या पाठीमागच्या बॅचच्या मुलांनी बनवला होता. महाराष्ट्रातील पोलीस पाटील जे आहेत, त्या पोलीस पाटलांसाठीचं एक ॲप्लिकेशन, वेब ॲप्लिकेशन आम्ही त्यांना बनवून दिलं होतं. सो आता मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी पिच डेक तयार करायचा आहे. तर मी एखादी एजन्सीकडे गेलो, तर एजन्सी खूप सारे चार्जेस लावेल, की तुमच्या पिच डेकमध्ये त्यात मलाच डेटा द्यावा लागेल आणि मग ती एजन्सी त्या डेटावरती प्रोसेस करून तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून देईल. आत्ता तुम्ही हे सगळं इझिली अव्हॉइड करू शकता. म्हणजे जर तुमच्याकडं सध्या ग्राफिक्स डिझायनर कोणी नसेल किंवा ग्राफिक्समध्ये इमेजेस शोधणारं, कंटेंट राईट करणारं, या दोघांपैकीही नसेल आणि तुम्हाला तुमचा प्रोडक्ट माहीत आहे, तुम्ही डेव्हलप केलेला प्रोजेक्ट तुम्हाला पूर्ण माहीत आहे, तर तुम्ही इझिली प्रेझेंटेशन, पिच डेक लेव्हलचं प्रेझेंटेशन जे आहे ते बनवू शकता. चला बघूयात कसं बनवायचं, राईट? सो पहिल्यांदा बघूयात आपला प्रॉम्प्ट. सो मित्रांनो, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जसं जेवढं तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगबद्दल स्टडी कराल, तेवढं प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग डेप्थ आहे. एखाद्या गोष्टीची प्रॉम्प्ट लिहिणं म्हणजे काय? पण मला वाटतं की तुम्ही प्रॉम्प्टला न घाबरता तुम्हाला काय पाहिजे, तुमची रिक्वायरमेंट एक्झॅक्टली काय आहे, ते जर तुम्ही तुमच्या वर्डमध्ये बाइंड केलं किंवा तुमच्या वर्डमध्ये ड्राफ्ट केलं, की मला अशी प्रॉम्प्ट पाहिजे होती की मला पोलीस पाटील रिलेटेड पिच डेक करायचं आहे आणि माझा ऑडियन्स जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यासारखी लोकं असणार आहेत, असं मी प्रॉम्प्टमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर मला एक डिटेल्ड चॅट जीपीटीने एक प्रॉम्प्ट क्रिएट करून दिला. आता प्रॉम्प्ट क्रिएट करण्यासाठी बरेच सारे एआय टूल्स वापरू शकता तुम्ही. जेमिनी एआय वापरू शकता, चॅट जीपीटी वापरू शकता किंवा अजूनही बरेच सारे टूल्स असू शकतील की ज्याच्यामधून प्रॉम्प्ट इफेक्टिव्हली क्रिएट होतो, राईट? सो हा जर प्रॉम्प्ट तुम्ही व्यवस्थित बघितलात मित्रांनो, तर साधारण म्हणजे 8 स्लाईड या प्रॉम्प्टमध्ये दिलेले आहेत त्यानं. आता पहिल्यांदा त्यानं काय लिहिलं बघा, क्रिएट अ प्रोफेशनल गव्हर्नमेंट लेवल पिच डेक प्रेझेंटेशन फॉर पोलीस पाटील डिजिटल ॲक्टिव्हिटी मॅनेजमेंट सिस्टम प्रपोज टू द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सो हे प्रॉम्प्टमध्ये त्यांना ऑलरेडी मेन्शन करून दिलेलं आहे, राईट? टोन म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये काय पाहिजे? फॉर्मल, इम्पॅक्ट ड्रिवन, डेटा ओरिएंटेड, पॉलिसी अलाइन, टार्गेट ऑडियन्स. मी जसं बोललो की मला कुणाला द्यायचं होतं, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, SP ऑफिस, होम डिपार्टमेंट अँड रुरल डिपार्टमेंट,
याच लोकांना मला हे प्रेझेंटेशन द्यायचं आहे. मग प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड्स कुठल्या कुठल्या पाहिजेत त्याची पण डिटेल दिलेली आहे. कवर्स कुठल्या कुठल्या स्लाईड होणार आहेत, राईट, टायटल काय, टॅगलाईन काय, प्रेझेंटेशन कोण देत आहे, प्रेझेंटेड बाय पण दिलेलं आहे त्यानं, प्रॉब्लेम स्टेटमेंट एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे की आम्ही जे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं त्याच्या रिगार्डिंग हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये तुम्ही जे प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवलेलं आहे किंवा तुम्ही जे बनवणार आहात किंवा तुमच्याकडे जे रेडी प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ते तुम्ही इथं टाकू शकता. करंट चॅलेंजेस काय, आता कुठलंही प्रेझेंटेशन पिच डेक ज्यावेळेस आपण बनवणार आहोत त्यावेळेस आपण कस्टमरला विदिन 5 मिनिट किंवा टार्गेट ऑडियन्सला विदिन 5 मिनिट तुमची सिस्टम समजावून सांगता आली पाहिजे. तुम्ही एक्झॅक्टली काय बनवलं आहे, पेन पॉईंट्स काय आहेत, हे सगळं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. 28,000 विलेजेस आहेत आणि 28,000 विलेजेसमधले 28,000 पोलीस पाटील जे आहेत ते डेली मॅन्युअली वर्क करतात, तर त्यांच्यासाठीचं हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, राईट. सो की फीचर्स कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी नियर अबाउट 8 ते 10 स्लाईड्स यानं पूर्ण क्रिएट करून दिलेले आहे, राईट. हा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट आपण गॅमा एआयला देणार आहोत आणि कसं प्रेझेंटेशन बनतं आहे ते बघणार आहोत. सो मी हे कॉपी केलं, गॅमा एआयवरती आलो आपण, लॉग इन करा, साईनअप असेल, साइन इन केलं असेल तुम्ही ऑलरेडी तर म्हणजे साईनअप असेल तर तुम्ही डिरेक्टली लॉग इन करू शकता, अदरवाईज पहिल्यांदा तुम्हाला साईनअप करावं लागेल. जस्ट सिम्पल प्रोसेस आहे, राईट. सो लॉग इन विथ मी गॅमा एआय करतो आणि कोडफर्स्टच्या मेलनं मी लॉग इन करतो आहे. ऑलरेडी मी काही प्रेझेंटेशन बनवलेली होती, राईट. त्याच्यामध्ये अजून एक प्रेझेंटेशन आपण बनवणार आहोत. सो खूप छान UI आहे याचा, राईट. इथं गेल्यानंतर बघा क्रिएट न्यू गामा इम्पोर्ट. आता हे जे आहेत हे प्रेझेंटेशन मी बनवून ठेवलेले आहे. इतके सुंदर प्रेझेंटेशन बनवतं गॅमा एआय की तुम्हाला वाटेल की म्हणजे हे एका ग्राफिक्स डिझायनरचं काम एका दिवसाचं नसता, आठवड्याचं पूर्ण ग्राफिक्स डिझायनरचं काम गॅमा एआय तुम्हाला विदिन 5 मिनिट करून देतो, राईट. आता मी न्यूवरती क्लिक करतो. न्यूवरती क्लिक केल्यानंतर जनरेट फ्रॉम 1 लाईन प्रॉम्प्ट, म्हणजे इथंही तुम्ही प्रॉम्प्ट देऊ शकता. प्लेन पेस्ट टेक्स्ट, जनरेट फॉर्म टेम्पलेट, ऑलरेडी टेम्पलेट असेल तर, आणि इम्पोर्ट फाईल. जसं आपण नॅपकिन एआयमध्ये, याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ आहे तो नॅपकिन एआयवरती आहे, तो तुम्ही चेक केल्यानंतर तुम्हाला नॅपकिन एआय पण समजेल, राईट. सेम प्रोसेस, म्हणजे कोणत्याही प्रेझेंटेशन बनवणाऱ्या एआय टूलशी जर तुम्ही लाईक डील करत असाल, बघत असाल ते ॲप्लिकेशन, तर हे 3 ते 4 ऑप्शन मेजरली तुम्हाला बघायला मिळते, राईट. आता त्याच्यामधला जो हा ऑप्शन आहे तो ऑप्शन आपण बघूयात, राईट. आता मी इथं जातो आहोत आणि पेस्ट करतो आहे. मी जे प्रॉम्प्ट लिहिलेली आहे ती प्रॉम्प्ट पूर्ण इथं पेस्ट केली, राईट. सो हा ऑप्शन मला दिसत नाही आहे. ओके. सो इथं कंटेंट पेस्ट केल्यानंतर इथं खाली तुम्हाला 3 बुलेट पॉईंट्स दिसतील किंवा ज्याला आपण रेडिओ बटन म्हणतो टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. जनरेट फ्रॉम द नोट्स ऑर अँड आउटलाईन, म्हणजे मी ऑलरेडी एक रफली नोट्स बनवलेले आहेत प्रेझेंटेशनच्या की काय काय लागणार आहे मला, तर तो मी पहिला ऑप्शन केलेला आहे. किंवा तुम्ही खूप लॉंग टेस्ट लिहिलेत त्याला समराईज करायचं असेल तर समराईज करू शकता. आणि थर्ड जो ऑप्शन आहे तर थर्ड ऑप्शन पेडसाठी आहे, सध्या हे फ्रीमध्ये, त्यामुळे मी फर्स्ट ऑप्शनवरती क्लिक करतो आहे, राईट. कंटिन्यू विथ प्रॉम्प्ट एडिटर. सो जसं मी कंटिन्यूवरती क्लिक करतो आहे गॅमा एआय तुम्हाला त्याच्या डॅशबोर्डवरती घेऊन जाईल, जो तुमचा जनरेटिव्ह एआयचा किंवा प्रॉम्प्टचा जो डॅशबोर्ड आहे तो, राईट. सो माझ्याकडे जे क्रेडिट्स आहेत ते खूप कमी क्रेडिट्स आहेत. तुम्ही तुमच्या मेल आय डीवरती जर नवीन लॉग इन केलं असेल तर हे क्रेडिट्स तुम्हाला जास्त अवेलेबल होतील, राईट. मी जनरेटवरती क्लिक करतो. जनरेटवरती क्लिक केल्यानंतर तो मला ॲप्लिकेशन किंवा जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन जनरेट करून द्यायचं काम करेल. तुमचं इंटरनेटचं स्पीड, तुमची जे सिस्टम आहे त्या सिस्टमनुसार तो तुमचं प्रेझेंटेशन बनवायचं काम चालू करून देईल. वाव, ग्रेट. सो पोलीस पाटील डिजिटल मॅनेजमेंट ॲक्टिव्हिटी सिस्टम, आणि इमेजसुद्धा त्यानं जनरेट करताना म्हणजे ग्रामीण भागातली इमेज त्यानं घेतली, राईट. पेन पॉईंट्स कुठले, टेक्स्ट कुठं लिहायचे आहेत, नाव कोण असणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यानं जनरेट करायला सुरुवात केलेली आहे. लेट्स वेट फॉर फ्यू सेकंड्स, राईट. नेक्स्ट स्लाईड जनरेट होते. परफेक्ट, ग्रेट.
वाव. सो विचार करा, जर तुमच्या टीममध्ये ग्राफिक्स डिझायनर असतील आणि हा व्हिडिओ जर ग्राफिक्सवाले कोणी बघत असेल किंवा स्टुडंट बघत असतील, बिझनेस ओनर बघत असतील, तर त्यांच्यासाठी हे टूल्स किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला समजून जाईल, राईट. या पद्धतीनं तुम्हाला बरेच साऱ्या प्रेझेंटेशन जे आहे ते प्रेझेंटेशन खूप इझिली तुम्ही बनवू शकता, राईट. सो मी हाईड करतो आहे हे. परफेक्ट, राईट. सो ऑलरेडी 8 स्टेपमध्ये तो बनवतोय. 2 स्टेप झालेले आहेत, बाकीच्या 6 स्टेप जे आहेत त्या 6 स्टेप अजून जनरेट व्हायच्या आहेत. तर तुम्हाला एकदा 6 स्टेप जनरेट झालाय की हा पूर्ण एंटायर जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता या प्रेझेंटेशन किंवा कोणतंही AI टूल इफेक्टिवली यूज करायचं असेल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर क्रिएटिव्हिटी आहे, राईट. किंवा तुम्हाला एक बेसिक सेन्स पाहिजे प्रेझेंटेशनचा किंवा युजर इंटरफेसचा. जर तो तुम्ही असेल तर विदाऊट एनी हेल्प तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन बनवू शकता. ओके. सो जर तुम्हाला हे एडिट करायचं असेल, इमेजेस बनवायचे असतील, एडिट करायचं असेल, तरीसुद्धा तुम्ही ते इझिली एडिट करू शकता. तर जसं ही पहिली इमेज आहे, याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं, राईट, तर तुम्हाला इथं एडिटचं ऑप्शन येईल, एडिट इमेजचा, राईट. जनरेट करू शकता, लेआउट करू शकता, लेआउट चेंज करू शकता. हे जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट पूर्ण चेंज करू शकता. त्याचे हेडिंग्स, कलर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेंज करू शकता, राईट. हे माईट बी माझ्याकडं जे क्रेडिट्स आहेत ते कमी असल्यामुळं कमी स्लाइड्स क्रिएट झाले असतील. जर तुम्ही याला प्रेझेंटेशन मोडमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला हे प्रेझेंटेशन दिसून जाईल. बघा, म्हणजे अगदी सुंदर टेक्स्ट वगैरे किंवा या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला इथं त्यानं बनवून दिलेल्या आहेत, राईट. सो नेक्स्ट स्लाइडमध्ये गेलात, सो पूर्ण प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा ज्या गोष्टी तुम्ही स्लाइडमध्ये मेन्शन केलेल्या आहेत त्या पूर्ण तुम्हाला इथं दिसून जातील. या पद्धतीनं तुम्ही गॅमा AI किंवा नॅपकिन AIचं यूज करून खूप छान प्रेझेंटेशन व्हिडिओ बनवू शकता आणि इवन दो पिच डेकसुद्धा बनवू शकता. या सगळ्या गोष्टीसाठी किंवा या पद्धतीचे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याची इच्छा आहे. पण हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुमची आहे. यासारख्या अनेक व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो व्हिडिओ बनवण्यासाठी जी खूप मेहनत असते, पण आपल्या मराठी माणसांना, मराठी लोकांना, मराठी बिझनेसमॅनना, मराठी स्टुडंटला ह्या व्हिडिओचा यूज झाला पाहिजे. हा प्रामाणिक हेतू आहे कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीचा आणि मला वाटतं की तो हेतू साध्य करण्यासाठी तुम्ही सगळेजण मला मदत कराल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.